Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. तो गाइस आज कुछ हटके बनाते वीडियो। हम लोग अभी जा रहे हैं दोस्त के बर्थडे पार्टी में। मतलब बहुत क्या बोलते हैं, मैं अभी कितना रिकॉर्ड नहीं करता, अभी मैं ऐसे जाता हूँ तो सोचा कि चलो लेट्स मेक अ वीडियो अबाउट दिस। वी आर गोइंग, फ्रेंड्स का बर्थडे पार्टी है। प्रीटी एक्साइटेड बिकॉज बहुत टाइम मुझे, आज ही मुझे ऐसा लग रहा था कि बहुत बहुत भरा खाने का मन कर रहा है। तो मेरा कुलदीप दोस्त का बर्थडे पार्टी है एंड आई एम प्रीटी एक्साइटेड टू ईट। खाना हम लोग ऐसे मंगाते हैं ना भाई, बहुत भूख लगती है। एंड वी आर गोइंग टू, हम लोग एक अच्छा जगह जा रहे हैं तो उसका भी एक रिव्यू बन जाएगा, तो स्टे ट्यून फॉर दैट। एंड अपने साथ निखिल भी है आज, तो ऑब्वियसली आज नाच गाना होने वाला है। निखिल नाचेगा तो मैं डाल दूंगा वीडियो। अगर आपको निखिल पता नहीं कौन है, तो निखिल इज़ द गाय जिसकी वजह से यूट्यूब पॉसिबल है मेरे लिए, एंड आई रियली अप्रिशिएट दैट मैन। एंड जो भी इंस्टाग्राम के वीडियो आपको दिखते हैं, अगर आप मुझे इंस्टाग्राम से फॉलो करके आए हो यहाँ पे, तो जो वीडियो बनते हैं निखिल ही बनाता है। सो कमेंट में कर देना निखिल, एंड निखिल डांस स्टेप करके कमेंट कर देना। आई विल सेंड यू दिस वीडियो डांस वाली, आप देख के पागल हो जाओगे। यू विल बी लाइक भैया मैं इसके लिए पैसे पे करूँगा। मजाक मजाक छोड़ के अभी हम जा रहे हैं कलम्बोली। एक जगह है नाकवा करके, एक्वा नाकवा मुझे पता नहीं, अनिकेत बोलता है एक्वा नाकवा कुछ तो है नाकवा। तो वहाँ पे जाएंगे, वहाँ का भी विल शो यू अराउंड हाउ इज़ द प्लेस, व्हाट इज़ द वाइब, एंड लोकेशन भी शेयर कर देंगे उस जगह का, एंड खाना भी। तो यस, ये पार्टी ऑन। तर मित्रांनो, ये मेरा फर्स्ट टाइम है ऑटोमेटिक गाड़ी चलाते हुए। गाड़ी अनिकेत की काका की है। किया कौन सी है सेल्टॉस। सेल्टॉस। फर्स्ट टाइम चला रहा हूँ ऑटोमेटिक गाड़ी ऑन हाईवे। मुझे आती नहीं ऑटोमेटिक गाड़ी, आई ओनली ड्राइव नॉर्मल गियर वाली। मैं सिखा रहा है ना, चलो। हाँ, ये सिखा रहा है, तो हम लोग ऑन द वे सीख रहे हैं गाड़ी चलाना। वैसे डिफरेंस नहीं होता, बस लेफ्ट पैर से दबा के रखना होता है। इमेजिन करो कि आपका लेफ्ट पैर ये है जिसको ऑटोमेटिक गाड़ी नहीं आती, एंड जैसे मैं चला रहा हूँ गाड़ी, इट्स लाइक अलग ही मज़ा आ रहा है। तो कुलदीप आज दे रहा है पार्टी। ये कुलदीप पार्टी में क्या कर वहाँ मिलेगा सब सब आज का खुद का वडा खुद का पाव जैसा वो रहता है वैसा है। खुद खाओ, माझ्यापाशी पैसेच नाही रे। और कुठं पर Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. गोवेलीला याची नॅशनल होती ना, नॅशनल त्याच्या आधी याची स्टेट होती, तर स्टेट होते अंधेरीला. तर याने याच्या दोस्ताला, एक फोटोग्राफर होता याचा दोस्त, तर याने त्याला सांगितलं होतं की माझ्यासोबत चल. आणि तिसरा माणूस होतो मी. हा म्हणला आणि तुला पण यायचंय, आपल्याला अंधेरीला जायचं याच्या गाडीमध्ये. तर लिटरली ठीक आहे, पण रात्री मला खूप काम होतं. मी रात्रभर झोपलोच नाही. मी 6 वाजता घरी आलो, आणि 6 वाजता घरी आल्यानंतर मी झोपलो, आणि लिटरली चुकून फोन सायलेंट मोडवर गेला. याचे कमीत कमी 4 ते 5 मिस कॉल. पण ह्याची पण चुकी आहे की याने एकदा तरी वॉचमॅनला सांगायचं ना, जा ऊपर जा जरा उसको उठाले. आणि मग मी जेव्हा उठलो, खाली वॉचमॅन कोणाला पण सांगितलं असतं भाई फोन ने उठा रहा है, उठाले. तर मी जेव्हा उठलो बघितलं याचे खूप सारे मिस कॉल. मला अंधेरीला जायचं होतं,
तर मी याला फोन केला. हा थोडा नाराज होता, भडकला होता आणि याचा फोटोग्राफर मधनच जाणार होता आणि याची तब्येत खराब होती आणि याची डिस्ट्रिक्ट होती आणि एसबीडी होती, मला जेवढं माहिती एसबीडी होती. पण मला पण जरा गिल्ट वाटत होतं. मी म्हणलं यार आपण मित्राला वादा केलाय. तर मी फटाफट हातपाय तोंड धुतले. मी लिटरली आंघोळ पण केली नव्हती. मी हातपाय तोंड धुतले. मी खांदेश्वर स्टेशनला गेलो. मानसरोवरला रश असते म्हणून एक स्टेशन आधी गेलो खांदेश्वरला. मी अंधेरीची ट्रेन पकडली. याच्याकडनं लोकेशन मागवलं. मी अंधेरीला कसं तसं पोचलो, थोडा लेटच पोचलो आणि याचा फर्स्ट राऊंड झाला होता वाटते. आणि याच्यासोबत जो फोटोग्राफर किंवा याचा जो फ्रेंड आलेला कॅमेरा घेऊन, त्याला जायचं होतं, तो निघून गेला. याची तब्येत बिघडत होती खूप. याला क्रॅम्प्स येत होते, काहीतरी होत होतं. आणि मला पण टेन्शन आलं ना बाई, याची कॉम्पिटिशन आहे बाई, डिस्ट्रिक्ट आहे डिस्ट्रिक्ट. लिटरली तुला सांगतो, हा एकदा दोनदा क्रॅम्प आल्यामुळे झोपला, पडला. आणि मी लिटरली सांगतो, मला काही एवढं त्या कॅमेऱ्यातलं जमत नाही. तर ते ट्रायपॉड आणि कॅमेरा मला काही येत नाही, तर त्यांनी स्वतः हँडल केलं. मी फक्त त्यासोबत होतो. नाश्ता बिष्टा त्याचं काय असेल ते काय असेल, अंडा बिंडा काय त्याने खाल्लं होतं. तर मी त्यासोबत होतो. लिटरली त्याला एवढे क्रॅम्प येत होते, त्याची एवढी हालत खराब होती. त्यांनी एसबीडी केली. त्याला एसबीडी मध्ये गोल्ड मेडल आला. तो डिस्ट्रिक्ट मध्ये सिलेक्ट झाला. तर आम्ही एकदम अलग लेवलमध्ये एन्जॉयमेंट होते आमची. येताना तो म्हणला, अनिकेत तुला त्याची गाडी कोणाला चालवायला देत नाही, पहिली गोष्ट. तर त्याने मला त्याची गाडीची चावी दिली आणि माझ्यासाठी ती होंडा सिटी खूप छोटी होती. माझ्यासाठी ती म्हणलं ही छोटी गाडी म्हणजे मला ते बसता पण यायला पाहिजे त्यात. तर मी कशी मानकोट स्टॉप पर्यंत आणली. मानकोट स्टेशनला आपण लेफ्ट मारतो वाशेच्या ब्रिजसाठी गाडी पुढचं. तर तिथनं त्यांनी माझी ड्रायव्हिंग बघितली. मला हा एकदम रश चालवतोय. तो म्हणला तू साईडला बस, मी चालवतो. आणि त्याची नेक्स्ट स्टेट लेवल होती गोवेलीला. गोवेली खूप लांब होतं. मी घरी खोटं बोललो आणि माझा एक दोस्त आहे प्रसाद. आम्ही सकाळी आमचा एक दोस्त आहे प्रसाद, तो म्हणला माझ्या घरापासून खूप जवळ आहे गोवेली. गोवेलीची एक जिल्हा परिषद शाळा होती, त्यात त्याची कॉम्पिटिशन होती स्टेटची. देवा आलेला का तिकडं? आता आमचा एक दोस्त आहे, त्याने इंडियासाठी गोल्ड मेडल आणले एक टाइम. खूप फेमस होता तो देवा कोळे, तुम्ही ओळखत असेल त्याला. त्या स्वतःचं युट्यूब चॅनल पण आहे. मी प्रसाद माझी एअरटिगा होती. घरी खोटं बोलून आम्ही आलो तिकडं गोवेली लिटरली खूप लांब आहे. 4 तासची ट्रॅव्हलिंग होती. आणि मला तेव्हा ना गाडी पण येत होती. गाडी माझी चालवणारा माझा मित्र प्रसाद करून. आणि आम्ही याच्या कॉम्पिटिशनला गेलो सकाळी आणि माहित पडले ह्याची जी कॉम्पिटिशन होती, जेव्हा ह्याचा नंबर संध्याकाळी येणार आहे. तर आम्ही मग आम्ही परत 100 किलोमीटर्स लांब प्रसादच्या घरी गेलो. तिथं आम्ही जेवलो, मी आणि प्रसाद. आणि परत इव्हिनिंग मध्ये आलो. हे जी कॉम्पिटिशन चालू होणार होती लिटरली, तेव्हा पण अनिकेतनी स्टेट होती. मी प्रसाद आम्ही एका एर्टिगा मध्ये होतो. अनिकेत सोबत एक त्याचा दोस्त अनिकेत कांबळे आणि वेदांत सध्या एक चांगला पॉवर लिफ्टर कोच आहे. तर आम्ही लिटरली गोवेलीवरनं रात्री निघालो. अनिकेत कांबळेला तेव्हा स्टेटमध्ये गोल्ड भेटला होता. आम्ही तर एक सेलिब्रेशन होते म्हणून आम्ही गोवेलीच्या थोडं पुढे एक डाबा होता, काय होतं, हॉटेल होतं. आम्ही तिथं मस्त जेवलो बिवलो. आता तिथनं येताना फक्त रोड माहित होता तो आमच्या प्रसादला, कारण की तो बदलापूर एरिया. एक टाइम बदलापूर अशी खूप चांगली सिटी होती. तर आम्ही बदलापूर मार्गे बदलापूर, तर आम्ही त्या साईडनेच आलो बदलापूर मार्गे. तर आम्ही तिथनं आलो. आम्ही जसंच मलंगड फाट्यापर्यंत आलो, मलंगड अंबरनाथ कल्याण फाट्याला, तर अनिकेत कांबळेची गाडीच पंक्चर झाली होती लिटरली. टायर फुटला, त्याच्या गाडीचा टायर फुटला. आणि त्याला लिटरली अनिकेत भले इंडिया स्ट्रॉंगेस्ट मॅन असं, त्याला स्टेपनी बदलता येत नाही. त्याला स्टेपनी बदलता येत नाही. कोण बोलतंय? मला सुद्धा येत नाही. तर आमच्यासोबत जो माझा मित्र होता, ज्याचा आम्ही जिकर केलेला प्रसाद करून, लिटरली मलंगडच्या कमानीला, जिथं मलंगडला जायला रस्ता आहे, मलंगडच्या कमानीला ह्याची टायर फुटला. आणि एकच जणाला येते स्टेपनी बदलते, म्हणजे ज्याचा मी जिकर केला आमचा दोस्त प्रसाद. भर पावसात. पण ऐक ना थांब ना. स्टेपनी होती मग होंडा सिटी गाडीला
होंडा सिटी सारख्या गाडीला या गरीबाच्या एर्टिगाच्या स्टेपनी लावायला लागली. आणि स्टेपनी बदलणार एकच. अरे मी पण होतो ना, हा दोघांनी बदलली. हा तर मी आणि मेन रोल माझा होता, कारण की पाऊस होता तर मी छत्री पकडून होतो. हा छत्री पकडून मी होतो. पाऊस खूप जोराचा चालला होता. तर त्यांच्या गाडीमध्ये जो वेदांत होता तो आमच्या गाडीमध्ये ट्रान्सफर करावा लागला त्याला आम्हाला. मी यांची झोपण्याची सगळी सोय केली होती. आणि ते एक आम्ही कसं तसं स्टेपनी बिपली बदलून अंबरनाथ रोडवरनं कसं तसं कलंबोलीला आलो. तिथनं सगळे आपल्या आपल्या घरी गेले. पण ते गोवेलीचा जो एक्सपिरियन्स होता खूप चांगला होता आमच्यासाठी. सगळं झालं, गोल्ड मेडल आला, एक ऍडव्हेंचर झाला, टायर फुटला ते ठीक आहे, पावसात टायर बदलायला लागला आम्हाला, पण ठीक आहे, चांगली मेमरीज आहेत. डिस्ट्रिक्ट लेवल ज्या माणसाला एवढे क्रॅम्प येत होते, माझ्यासाठी तर हँडल करणंच वेगळं होतं, कारण की मला काय माहितच नव्हतं यातलं पॉवर लिफ्टिंग असते का काय नाही. पण माझा दोस्त पॉवर लिफ्टर आहे, मी त्याच्यासोबत होतो. ज्याला क्रॅम्प येतात, खूप काय होतंय, ज्याला व्हॉमिटिंग होत होत्या, आणि त्या पोराने स्वतः ते ट्रायपॉड सेट करणं, कारण की मला तर व्हिडिओग्राफीतलं काय पण येत नाही. हा आणि त्यांनी गोल्ड मेडल आणला, तेव्हा पण डिस्ट्रिक्ट मध्ये पण गोल्ड आणला. त्यांनी गोवेलीला पण गोल्ड आणला. आणि मला माहित होतं त्याची नॅशनल होती केरलाला. मला केरलाला जाता आलं नाही. केरलामध्ये त्याचे काहीतरी सिनियर्सने त्याला खूप हेल्प केली, मला आठवतंय. त्यांनी नॅशनल्स मध्ये पण गोल्ड आणला. आणि माझा भाऊ इंटरनॅशनल खजाकिस्तानला गेला. तो आमच्यासाठी एकदम प्राऊड मोमेंट होता. तो खजाकिस्तानला गेला, आमच्यासाठी खूप प्राऊड मोमेंट होता. त्यांनी खजाकिस्तानला मला वाटतं सिल्वर, ब्राउन्स खूप मेडल आणले. तिथं पण त्याला क्रॅम्स बिम्स येत होते, ठीक आहे, पण त्यांनी खजाकिस्तानला, इंडियाला रिप्रेझेंट केलं. अनिकेत कांबळे इंडियाचा स्ट्रॉंगेस्ट मॅन आहे, ज्युनियर कॅटेगरीमध्ये इंडियाचा स्ट्रॉंगेस्ट मॅन आहे. त्यांनी इंडियाला रिप्रेझेंट केलं, खजाकिस्तानला सिल्वर, ब्राउन्स आणला. तो स्वतःच्या हिमतीवर गेला, स्वतःच्या पैशावर गेला. कोणी त्याला फंडिंग बिंडिंग तेव्हा केली नव्हती. सरकारने 0% काय फंडिंग केली होती. आमचा दोस्त आमच्या हिमतीवर गेला, आमच्या हिमतीवर इंडियाचा स्ट्रॉंगेस्ट मॅन बनला. आज आमचा दोस्त ग्रँड गिअर करून एक कंपनी आहे त्याची स्वतःची, जी पॉवर लिफ्टरसाठी खूप सारे इक्विपमेंट प्रोव्हाइड करते. आणि त्याचं खूप चांगलं चाललंय. आम्ही त्याचे फ्रेंड्स आहोत. आम्ही त्याला आमच्यासाठी ते एक खूप प्राऊड फिलिंग आहे की अनिकेत सारखा दोस्त आमच्या नशिबी आला, आमच्या ग्रुपमध्ये आला. खूप मेहनती आहे तो. आणि बस अजून खूप इमोशनल होईल मी. ग्रँड गिअर्स प्रत्येकाने सर्च करावी. जेवढे पण पॉवर लिफ्टर आहेत त्यांनी जेवढे पण इक्विपमेंट्स पाहिजे ते ग्रँड गिअर बेस्ट क्वालिटी प्रोव्हाइड करते. आणि प्रत्येकाने जेव्हा पण काही ऑर्डर करावं त्याला एक प्रोमो कोड आहे आणि काय 6767 ते यूज करावा, त्यांना 10% डिस्काउंट भेटेल त्याच्यावर. बस, थँक्यू, धन्यवाद. ही सगळं ठीक आहे, पण माझे नशीब पण एवढं भारी मित्र आला, ते माझ्यासोबत हमेशा असते. असला मित्र सगळ्यांना देव. बाबा असतो तेव्हा पण तुझी गोष्टी आमच्यामध्ये असतात चालू. कसं माहिती, तू फिजिकली जरी नसलास ना आमच्यामध्ये तरी तू असतोच. डिस्कशन मध्ये निखिल कांबळेने असं केलं तसं केलं चालू असत. कारण की आपला दोस्त खूप आयुष्यात अजून पुढे जावा, त्याची कंपनी अजून पुढे जावी. लोकांनी जास्तीत जास्त माझे प्रोमो कोड यूज करावे, त्याला पण 10% ऑफ भेटेल. खरंच ग्रँड गिअरला फॉलो करा. ग्रँड गिअरचे प्रत्येक इक्विपमेंट यूज करा. जेवढे पण पॉवर लिफ्टर हा व्हिडिओ बघत असतील, मी त्यांना एवढंच सांगाल, फॉलो ग्रँड गिअर. हे कंपनी फक्त आणि फक्त पॉवर लिफ्टरसाठी बनली. इंडियामध्ये असे इक्विपमेंट कोणच नाही बनवत असेल. जे बनवत असेल मला माहित नाही. आम्ही फक्त ग्रँड गिअरला फॉलो. तुम्ही ग्रँड गिअरला फॉलो करा. ग्रँड गिअरचे सगळे प्रोडक्ट एकदा यूज करा लाईफमध्ये. भले माझा प्रोमो कोड अनिकेत 6767 वापरू नका, पण एकदा यूज करा. खूप सॅटिस्फाईड व्हाल. थँक्यू.